यं शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपठवः कर्तेति नैयायिको अर्हन् इत्यति जैनशासनरता कर्मेति मीमांसको सोऽयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो गुः। ओम शांति शांति शांति। निप्पाणी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित सकल हिंदू बांधवांच्या सहकार्यातून आयोजित या हिंदू संमेलनाच्या मंचावर उपासीन निप्पाणीचे समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी, हुणसाळचे हंसनाळचे महेशानंद स्वामीजी आणि आडीचे चंद्रशेखर स्वामीजी यांना वंदन करून कोल्हापूर जिल्ह्याचे किंवा विभागाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक महेशजी, चिटणीसजी आणि आत्ताच आपली मनोगत व्यक्त करून खाली उतरलेले आदरणीय या भागाचे लोकप्रिय लोकहितचिंतक आमदार शशिकलाताई जोल्लेजी, अण्णासाहेब आणि उपस्थित सर्व बंधू बांधव सर्वांनाच नमस्कार. संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. छोटस रोपटं परमादरणीय डॉक्टर हेडगेवारजींनी लावलं होतं आणि तो आज महान वृक्षामध्ये वाढलेले आपण पाहतो. लोकांना एकेकाळी असं वाटत होतं की हिंदुत्वाचा विचार लोकांना आवडतील की नाही आवडतील आणि रुजेल की नाही रुजेल, पण केवळ भारतातच रुजते असं नाही आहे. भारतातील 28 राज्य आणि 7-8 केंद्रशासित प्रदेश इथे तरी हिंदुत्व प्रखरतेने वृक्ष रूपाने उभी आहे. याशिवाय भारताबाहेर जरी त्या देशातील लोक जन्माने हिंदू नसतील तरी सुद्धा जवळजवळ 30 देशांमध्ये हिंदू संस्कृतीने वावरणारी माणसं भेटायला लागलेली आहेत. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, इंडोनेशिया एक मुस्लिम राष्ट्र असून त्या देशाचे माजी प्रधानमंत्री आणि असे अनेक महत्तर व्यक्ती हिंदू धर्मात घरवापसी केलेली आहेत. याशिवाय इराणमध्ये जे पूर्वी हिंदू होते, अग्नि उपासक होते, जबरदस्तीने खमनेईंच्या अत्याचाराखाली दडपून राहिले होते, ते आज करोडोची असंख्येनी लोक परत हिंदू धर्मात वापस यायला लागलेली आहेत. याशिवाय अन्य खूप सारे देश आहेत जिथे आज त्या देशात हिंदू धर्माची अनुकरण करणारे
आपल्याला आश्चर्य वाटेल, अमेरिकेसारख्या देशात 500 संन्यासी अमेरिकेची मूळचे आज एक दैनिक पेपर काढतायत, साप्ताहिके काढतायत, मासिक काढतायत आणि तिथल्या मिशनरीना आव्हान केलेले आहे त्यांनी, हिंदू धर्माबद्दल कुठलाही संशय असेल तर तुम्ही विचारा, आम्ही उत्तर देतो. हे 500हून अधिक संन्यासी हिंदू धर्माचे आज अख्ख्या अमेरिकेत काम करतायत. रशियामध्ये करोडोची संख्येने लोक हिंदू धर्माकडे वळत होते. हे लक्षात आल्याबरोबरच अनेको मठ आणि आश्रमावर बंदी घालण्यात आला आणि तिथे राहणाऱ्या अनेको संन्याशांना देश सोडून जाण्यास भाग पाडण्यात आला. ऑस्ट्रेलियासारख्या देशात अनेको हिंदू मंदिरे आज उभी आहेत आणि लाखोच्या संख्येने तिथे हिंदू धर्माची अनुयायी बनलेले आहेत आणि आचरणही करत आहेत. खूप नाही सांगत मी, अशी जवळजवळ काही देशांमध्ये लोक ज्यांच्या त्यांच्या त्या धर्मात राहून भारतीय संस्कृतीचे अनुकरण करताना आपण पाहतो आहोत. आणि याच वेळेला भारतात मात्र स्थिती फार बिकट होतं आणि आजही बिकट स्थितीतून हिंदू धर्म जात आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण 140 कोटी असणारी मंडळी आज डेमोग्राफी जे म्हणतो, देशाची विस्तार आपल्याला माहिती आहे की 82,88,000 स्क्वेअर किलोमीटरचा भारत, 7,500 किलोमीटरची समुद्र किनारा आणि 15,000हून अधिक किलोमीटरची भूसीमा अन्य देशांची लागलेली आपला देश आहे. आणि या देशात एवढी 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असताना आज जर बघितलं तर आपण डेमोग्राफी म्हणजे जनसंख्या ज्या प्रदेशात कोणत्या धर्माची होते आणि आता कुठल्या धर्माची वाढलेत, म्हणजे मूल निवासी कोण होते त्या प्रदेशात आणि आज बदल काय झालेले हे बघितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. देशातील 9 राज्यांमध्ये डेमोग्राफी पूर्णतया बदललेली आहे. अर्थात 9 राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यक बनलेले आहेत. एकूण 750 जिल्ह्यांपैकी 200 जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यक झालेले आहेत. एकूण 6,500 तालुक्यांपैकी 300 तालुक्यांमध्ये डेमोग्राफी बदललेले, म्हणजे हिंदूंची जनसंख्या घटलेली आहे. एवढंच नाही, सीमावर्तीय कोस्टल जे म्हणतो, देशाच्या सीमा भागातील जवळजवळ 200 तहसील, 200 तालुक्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यक बनलेले आहे. तिथे अन्य धर्माची लोक बहुसंख्यक बनत चाललेले आहेत. आणि कोणत्याही चांगल्या राष्ट्रासाठी हे चांगले लक्षण मानलं जात नाही. आम्ही सर्वजण दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला माहिती आहे की शेजारी राहणारी भारतावर प्रचंड प्रेम करतात असं नाहीये. लंका जेमतेम आहे, भूटान जेमतेम प्रेम करते, ब्रह्मदेश काहीही करत नाही म्हटलं तरी हरकत नाही, बांगलादेश चांगला मित्र म्हणत होतो आपण, त्या बांगलादेशात आज हिंदू सुरक्षित नाही आहेत किंवा हिंदुस्थानाबद्दल त्यांची भावना चांगले राहिलेले नाही आहे. पाकिस्तान तरी सर्वच जाणतो आपण. नेपाळ एकमेव हिंदू राष्ट्र होता आमच्या सोबतीला, आज त्या नेपाळमध्ये आमच्या बाबतीत चांगली भावना नाही राहिले, कारण
जवळजवळ निम्मा देशच धर्मांतरित झाला. अफगाणिस्तान आपल्याला लागून असणारे, हिंदूंची कदर करणारी कोणी नाही, हिंदू धर्मावर प्रेम करणारी कोणी नाही. खाली मलेशिया, जी मल्ल प्रांत म्हणून ओळखला जात होता आमच्यातला, तेही आज आमच्या बरोबर नाही आहे. या सगळ्या शत्रूंचे मध्ये आपण राहतो आहोत. एवढंच नाही, भारतात हिंदूंवर अनन्य अत्याचार, छळ, जसं आता आपल्या आमदार वहिनी साहेबांनी सांगितलं, तसं प्रचंड प्रमाणात पूर्वी केले गेले आणि आज गुप्त रूपाने दर दिवशी हिंदूंची संख्या घटवण्याचे प्रयत्न करतात. आपल्याला कधी असं स्वप्न पडलं होतं की बंगालची 2 तुकडे होतील आणि एक पश्चिम बंगाल राहील आणि पूर्व बंगालचा बांगलादेश बनेल? याची स्वप्न कोणीही पाहिलेलं नव्हते. पंजाबची 2 तुकडे होतील असं कोण स्वप्न पाहिले होते? की एक पंजाब भारतात राहील आणि एक मोठा पंजाब पाकिस्तान बनेल? कोणीही स्वप्न पाहिलं. आचार्य चाणक्यांचा कर्मभूमी असणारी तक्षशिला रावळपिंडी होईल हे कोण स्वप्नात तरी पाहिले होते का? केकय राजांची म्हणजे कैकेयीचा जो माहेरघर होता तो बलुचिस्तान बनेल असं कोण आम्ही स्वप्न पाहिलो होतो का? गांधार नरेश अथवा गांधारींचं माहेर असणारा कंदहार हे अफगाणिस्तान बनेल असं कोण आम्ही स्वप्न पाहिलेले होतो? नाही, कोणीही पाहिलेलं नाही. एवढंच नाही, बांगलादेशातील चटगाव नावाचा जो शहर आहे, भारतातला दुसरं सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जात होती. जसं अयोध्या, काशी आमची सांस्कृतिक नगरी आहे, तसं बांगलादेशातल्या हिंदूंचा एकमेव सांस्कृतिक नगर म्हणून ओळखलं जाणारी चटगाव, आज तिथे हिंदू सुरक्षित नाहीये. आपण बघितलं आता 5-7 महिन्यापूर्वी हिंदूंची काय अवस्था झाली बांगलादेशमध्ये. जिथे 28% हिंदू होते, आज 8% आले. पाकिस्तान आणि भारताच्या विभाजन झालं त्यावेळी 28 ते 32% हिंदू होते, आज 3 शिल्लक राहिले. अफगाणिस्तानमध्ये हिंदू, शीख आणि बौद्ध बहुसंख्येने होते, आज तिथे 0% आले. ही डेमोग्राफी जर आपण पाहत गेलो, भारतात सुद्धा प्रचंड प्रमाणात बदलत आहे. आणि इथेच मी मागे काही वर्षापूर्वी आजऱ्यात गेलो होतो एका गावात. त्या गावात 90% हिंदू होते, 10% मुसलमान होते. 10%ही नव्हते, 7-8 घरं मुसलमानांची होती. 17-18 वर्षांनी मी तिथे गेलो परवा, तर त्या गावात आता 80% मुसलमान झालेले आहेत, हिंदू 10-15% राहिलेले आहेत. अशा पद्धतीने का झालेले आहेत हे? दरवर्षी जवळजवळ 5 लाख मुली हिंदू धर्मातनं पलायन करतात, म्हणजे पळवून नेले जातात 5 लाख मुली. त्यापैकी 3.5 लाख मुली लव जिहादच्या बळी ठरलेले आहेत. राहिलेले 1.5 अन्य धर्मांमध्ये गेलेले आहेत. आणि प्रत्येक वर्षी जवळजवळ या धर्मांतरित झालेले जे आमच्या महिला आहेत आणि कोण आहेत, यांना 90,000 बाळ जन्माला येतात. ते भारत विरोधी म्हणण्यापेक्षा हिंदू विरोधी बाळ त्या घरात जन्माला येतात. दरवर्षी 90,000 बाळ जन्माला येतात आणि ही येणारी बाळ सर्वही हिंदू धर्माची द्वेष करणारी येतात. सुरुवातीला द्वेष करत नव्हते, पण आस्ते 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 पहिली पिढी हिंदू होती आणि नंतरची पिढी इतकी कट्टर झाली की आज आपण कल्पना करू शकत नाही. राजा रणजित सिंगने कधी स्वप्न पाहिलं होतं की पंजाबवर राज्य करताना की आपल्या देशाची 2 तुकडे होतील? काश्मीरच्या राजा हरी सिंगने कधी स्वप्न पाहिला होता
की काश्मीरचे 2 तुकडे होतील, एक पाकिस्तानात जाईल, एक भारतात राहील. राजा हरिसिंगनी हे स्वप्न पाहिलं होतं का कधी, की भारतातले जे हिंदू आहेत, पंडित आहेत, त्यांना काश्मीरमधून हकललं जाईल आणि 90च्या दशकात हे सर्वही हिंदू जम्मूमध्ये येऊन निर्वासितांच्या शिबिरात आज राहत आहेत. आणि निघताना त्यांना एकाच दिवशी रात्री मशिदीतनं सांगण्यात आलं स्पीकरवरनं, ज्यांना सुरक्षित इथनं जायचंय त्यांनी आपल्या तरुण मुलींना इथे सोडावं आणि बाकीच्या माणसांनी हातात काही न घेता निघून जावं. आणि जे नाही गेले त्या गावातल्या सगळ्यांना एकत्रित केलं आणि गोळ्या घालण्यात आला. दुसऱ्याच दिवशी सगळी तिथून बाहेर पडायला लागली आणि तरुण मुलींना जबरदस्तीने ठेवून घेतले, धर्मांतरित केले आणि त्यांच्याशी निकाह करून घेण्यात आला. आणि ही परिस्थिती जर बघितलं, जिथे जिथे हिंदू कमजोर झाला तो भाग भारतातनं तुटला. काश्मीरमध्ये हिंदू कमी झाले म्हणून आज तिथे म्हणतात की आम्हाला स्वतंत्र पाहिजे. जेव्हा भूटानमध्ये हिंदू कमी झाले, बौद्ध वाढले, तेव्हा ते भारतात राहायचं कबूल न करता त्यांनी स्वतंत्र देश मागून घेतला. ब्रह्मदेशात जेव्हा हिंदू कमी झाले आणि बौद्ध वाढले, तेव्हा ती लोक म्हटले आम्हाला स्वतंत्र देश पाहिजे. श्रीलंकेत आमच्या आधी थोड्याच दिवस आधी भारतापासून तोडून दिला गेलेला तो प्रदेश का तोडून दिला गेला, तर तिथे हिंदूंची संख्या कमी झाली, बौद्धांची संख्या अधिक झाली, श्रीलंका आमच्यापासून तुटला. अफगाणिस्तान ही 15व्या शतकाच्या पूर्वी हे सर्वही देश अखंड भारताची भाग होते. आम्ही सर्वजण विचार करण्यासारखा आहे. आज मी म्हणतो ना की 200 जिल्हे पूर्णतया डेमोग्राफी बदलले, जिथे हिंदू अल्पसंख्यक बनले. जवळजवळ 2000 तहसील जे आहेत, ही जे कमी झालेले आहेत हिंदू, गेले कुठे? नाही, आमच्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने पूस लावून म्हणा, चमत्कार करून म्हणा, निंदा नालास्ती करून म्हणा, वेगवेगळ्या मार्गाने त्यांना घेऊन मुस्लिम बनवलं जातं, ख्रिश्चन बनवलं जातं, आणखीन काय काय बनवलं जातं. असं का होतो? तर आपण दुर्लक्षित आहोत, दुर्लक्ष करतो आहोत. आम्ही आमच्या धर्माबद्दलची कुठलेही शिक्षण आमच्या पोराबाळांना देत नाही. आमच्या धर्माबद्दलची स्वाभिमान कधीही आम्ही बाळगत नाही, आमच्या बाळांनाही आम्ही कधीही स्वाभिमानाची गोष्टी सांगत नाहीये. परंतु आपण विचार करावं, इराक 15 वर्षात संपला, मेसोपोटेमियन संस्कृती होता. इराण 17 वर्षात संपला, जो पारशी धर्म होता, पारशी संपून तिथे मुसलमान केवळ 17 वर्षात झाला. युरोप 50 वर्षामध्ये पूर्ण युरोप संपला आणि 100 वर्षात अमेरिकन रेड इंडियन संस्कृती संपला आणि ख्रिश्चन देश बनला. भारतावर 2000 वर्ष झाले आक्रमण होतात, अजूनही आम्ही 100 कोटी शिल्लक आहोत. हे नशीब आमचे, 100 कोटी शिल्लक आहोत. पण सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेले भारताचा इस्लामीकरण करण्याची स्वप्न एक जण पाहतात, ख्रिस्तीकरण करण्याची स्वप्न दुसरी पाहतात. का? एवढं मोठं देश जर आमच्या धर्मात आला तर आपला धर्म जगात 1 नंबरचा बनेल, हे स्वप्न सगळेजण पाहायला लागले. त्याच्याकरता मिळेल त्या मार्गाचा अवलंबन करून इथल्या लोकांची धर्मांतर करून घेतात. आणि आम्ही हे सगळे उघड्या डोळ्याने पाहतो. अजून त्याच्या घरातले गेलेत, माझ्या घरातले काही गेलेले नाही असं आपण म्हणतो. असं नाही, माझ्या शेजाऱ्यांच्या घरातले गेले तर माझ्याच घरातले गेल्यासारखं मला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आम्ही धर्म निश्चित सुरक्षित राहील आमचं. आमच्या मुली गेले की आम्ही हसतो, हा गेले बरं झाले, त्यांचे खोडच मोडले असं म्हणतो. पण कुठल्याही सज्जन हिंदूंची ही लक्षण नाही.
शेजाऱ्यांची मुलगी जरी गेला, मुलगा जरी गेला, तर आम्हाला दुःख झालं पाहिजे आणि परत आणण्याचा आम्ही प्रयत्न करायला पाहिजे. बेंगलोरमध्ये IT जो हब आहे, तिथे हजारो मुस्लिम तरुण, स्वतःची 2-2, 3-3 बायका आहेत आणि 4-4 मुलं आहेत तरुण वयात. त्यांनी एक जण 8 पासून 15-20 पर्यंत मुलींना आपल्या जाळ्यात, म्हणजे ज्याचा आधी लग्न झालेले आहे, त्याची पोरं बाळ आहेत, तो माणूस हिंदू मुलींना आपल्या नादी लावून घेऊन किंवा हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढून खोटं नाव सांगून हिंदू नाव ठेवून घेतात किंवा अन्य काहीतरी करतात, करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्या मुलींशी लग्न करून तिला 2-4 बाळं झाले की रस्त्यावर सोडून देतात. अशा पद्धतीने जर एका बाजूला आमच्यात आहेत ही जाऊन त्यांची वाढवत आहेत, दुसऱ्या बाजूला भारतात 12 कोटी घुसखोर येऊन भारतात राहिलेले आहेत आतापर्यंत. अफगाणिस्तान मधून आलेले आहेत, ब्रह्मदेशात आतून आलेले रोहिंग्या आहेत, बांगलादेशातून आलेले लोक आहेत, पाकिस्तान मधून आलेले लोक आहेत, लंकेतनं आलेले लोक आहेत. ह्या सगळे आलेले लोक आतापर्यंत येऊन इथे राहिलेले 12 कोटी आहेत. त्यांना 1 महिन्याच्या आत इथलं रेशन कार्ड मिळतो, इथलं निवडणूक ओळखपत्र मिळतो बंगालमध्ये आल्याबरोबर, आणि देशातल्या कोणत्या शहरात जायचंय त्या शहरात जाण्याकरता सर्व व्यवस्था केली जाते. हे जोपर्यंत कायद्याने बंद होत नाही, जोपर्यंत आम्ही मागणी करत नाही, आम्ही मागणी केला पाहिजे की हे जे लव जिहाद आहे ही राष्ट्रीय सुरक्षिततेला मोठं आव्हान आहे, म्हणून ह्याच्यावर बंदी घालायला पाहिजे. असं जोपर्यंत सर्व लोक आम्ही डिमांड करत नाही तोपर्यंत हे बंद होत नाही, देश संपून जाईल. कारण राष्ट्रीय सुरक्षितता जी आहे या लव जिहाद मध्ये अडकलेली आहे. आणि आज आमच्याच घरातली उद्या आमच्या विरोधात उभे राहणार आहे का? ते म्हणतात आम्ही राष्ट्रगीत म्हणणार नाही का? आमच्या धर्माने सांगितलं की आम्हाला अल्लाह शिवाय दुसरा कोणासमोर मान वाकवायचा नाही, त्यामुळे आम्ही भारत माता की जय म्हणणार नाही, वंदे मातरम म्हणणार नाही. जेव्हा द्विराष्ट्र सिद्धांत तयार झाला, हिंदू राहतात ते हिंदुस्थान अधिक बहुल प्रदेश, मुस्लिम राहतात ते पाकिस्तान, आणि बाबासाहेब आंबेडकरजींनी त्याला प्रचंड विरोध केला होता त्या काळात. थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं एक पुस्तक लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्या पुस्तकात बाबासाहेबांनी लिहिली, शेवटचा मुसलमान जर तुम्ही 2 राष्ट्र करणारच असाल, करण्याकरता प्रथम विरोध आहे माझा असा सांगणारा, कडक आणि निकसून सांगणारा एकमेव माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांनी मी नुसतं म्हणत नाही याच्याकरता 50 उदाहरण दिले त्यांनी. कारण ह्या लोकांना मुभा दिली तर नंतर देशाची बर्बादी कसे करतात, वाटोळे कसे करतात, याची 50 उदाहरणे बाबासाहेबांनी त्या पुस्तकात दिलेली आहे. आणि बाबासाहेब म्हटले शेवटचा मुसलमान पाकिस्तानात गेला पाहिजे आणि शेवटचा हिंदू पाकिस्तानातनं भारतात यायला पाहिजे जर 2 राष्ट्र बनवणार असाल तर इथे. पण सगळे शेवटचे हिंदू संपले तिथे. कारण बाबासाहेबांबरोबरच आणखीन एक दलित नेता होता या देशात, जोगेंद्रनाथ मंडल नावाचा, बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल. या बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल असं म्हणत होता, दलित आणि मुसलमान आम्ही एकत्र आलो तर बलिष्ठ साम्राज्य उभं करू आणि हिंदूंवर आम्ही मात करू आणि सर्व हिंदुस्थान ध्वस्त करू आणि आमच्या साम्राज्यात सामील करू, असं म्हणत म्हणत जोगेंद्रनाथ मंडल जो चटगाव मध्ये राहत होता बंगालच्या, पाकिस्तान मध्ये गेले जिन्ना बरोबर आणि तिथले पहिला कायदा मंत्री बनले. एक शब्द पाकिस्तानातले कोणी ऐकले नाही. 3 वर्षाच्या आत जोगेंद्रनाथ मंडलना, एक दलित नेता होता, त्यांना लक्षात आला मी चुकीचा निर्णय घेतला. आमच्या जे दलित बांधव पाकिस्तानमध्ये गेलेले होते त्यांच्यावर दर दिवशी अत्याचार सुरू झाला, दर दिवशी अन्याय सुरू झाला आणि आमच्या त्या दलित बांधवांच्या ज्या मुलींचा कत्तल रस्त्यावर व्हायला लागलं आणि त्यांच्यावर 20-25 जण अत्याचार करत होते, मुलींना उचलून नेऊन लग्न करून घ्यायला लागले. तेव्हा जोगेंद्रनाथ मंडलना कळलं की आम्ही इथे सुरक्षित नाही आहोत. राजीनामा दिला.
बिन सांगता पळून आला भारतात जोगेंद्रनाथ मंडल. अनेको निराश्रित जसं भारतात आले तसं जोगेंद्रनाथ मंडल भारतात आले आणि बेवारशासारखं मेला शेवटी इथे. आणि बाबासाहेब भारतात राहिले. बाबासाहेब सांगत होते हे मुस्लिम आमच्या देशासाठी सुरक्षित नाही आहे, हे ख्रिश्चन आमच्यासाठी सुरक्षित नाही आहे. मी भले हिंदू बनत नसेल पण हिंदू मूळ असलेल्या धर्मातच मी सामील होईल, अन्यथा मी कुठल्याही धर्मात. त्यावेळी बाबासाहेबांना खूप मोठे आमिष दाखवण्यात आला होता हैदराबाद निजामाकडून. तुम्ही आमच्या धर्मात आला तर तुम्हाला एवढं देऊ तेवढं देऊ. बाबासाहेब म्हटले मी सगळे तुमचा अभ्यास केलेले आहे आणि तुमच्याकडे ढुंकून सुद्धा मी बघणार नाही, हे निक्षून सांगितलेले होते बाबासाहेब. एवढंच नाही, औरंगजेबाचा एक सेनापती होता, तो संत रोहिदासांकडे गेला होता. जाऊन तो म्हणाला होता तुम्ही जर आमच्या धर्मात आला आणि आमच्या धर्माचा प्रचार केला तुम्हाला 72 हूर मिळतील म्हणाला. 72 हूर म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, मेल्यानंतर स्वर्गात 72 मुली मिळतील तुम्हाला चांगली चांगली. रोहिदासने सांगितलं माझ्या हिंदू धर्मासारखा धर्म दुसरा जगात कुठलेही नाहीये, अत्यंत पूर्ण धर्म म्हणजे माझी हिंदू धर्म आहे. आणि माझा हिंदू धर्म असा असताना मी कुराण का वाचू, कुराणचं पठण कशासाठी करू, माझा जीव गेला तर माझ्या धर्मात जाईल. आणि तुमचा हूर ही नको, माझ्यात 1000 हूर आहेत, तुमच्याकडे 72 आहेत ना, आमच्यात 1000 हूर आहेत, तू काय सांगतो जा म्हणाले त्याला. हे रोहिदासाने ठणकावून सांगितलेले होते. आमचाच एक धर्मगुरू होते रोहिदास. एवढंच नाही, काश्मीरची लोक जेव्हा शिखांचे 9वे गुरु तेग बहादूरजींकडे आले, काश्मीर मधले हिंदू लोक, आम्हाला हा दिल्लीचा बादशाह मुसलमान होण्याकरता भरपूर दबाव आणायला लागला आहे, आम्ही आता काय करावं. जो औरंगजेब होता प्रचंड दबाव आणायला लागला, आम्ही काय करावं. 1665 दरम्यानची घटना आहे. तेग बहादूरकडे आले होते ही लोक. तेग बहादूरजी म्हणाले तो आला तर त्याला सांगा आम्ही एकटे दुकटे येऊन तुमचं काय धर्म मोठं होणार, आमचे जे गुरु आहेत त्यांना तुमच्या धर्मात घ्या, म्हणजे आम्ही ऑटोमॅटिकच सगळे तुमच्या धर्मात जाऊ, तुमच्या धर्माची होऊन जाऊ. मग त्यांनी जाऊन तसंच सांगितलं त्या लोकांना, तुम्हाला करायचं आहे तर आमच्या गुरूनच धर्मांतर करून घ्या, म्हणजे आम्ही ऑटोमॅटिकच मुसलमान होऊन जाऊ. त्यावेळी 1665 दरम्यान गुरु तेग बहादूरजींना बंदी बनवण्यात आलं, दिल्लीला नेण्यात आला. त्यांची 3 शिष्य होते, मतीदास, अतिदास, आणखीन एक होते, 3 जण, त्यांची नाव आठवत नाही मला. हे 3घांना पकडण्यात आलं आणि दिल्लीच्या, आता आमचे अण्णासाहेब वगैरे त्याच्या आसपासलाच यांची खासदार निवास आहे, तिथेच राहत होते. शीशगंज नावाची आज गुरुद्वार आहे तिथे. तिथे मतीदासला वरून कापत कापत खाली गेले, धर्मांतर करणार की कापून टाकू तुला. नाक कापले, डोळे काढले, कान कापले, एक एक कापत खाली गेले आणि चमडी सोलून काढले. मतीदास म्हणाले या जन्मात नाही होणार, आम्ही हिंदूच राहणार आणि हिंदू म्हणूनच मरणार म्हणाल. अतिदासला जे गुरु तेग बहादूरांचा दुसरा शिष्य होता, अत्यंत प्रेमळ शिष्य, तेग बहादूरांचा दुसरा शिष्य जो अतिदास होता, त्याला त्याच्या शरीराभोवतीने कपाशी गुंडाळण्यात आला, कपाशी लपेटण्यात आला, त्याच्यावर तेल ओतण्यात आलं आणि आग लावण्यात आला. धर्मांतर करणार की जाळून टाकू, जळून मरेन पण धर्मांतर करणार नाही म्हणाले अतिदास. तिसरा होता दयाळ, त्यांचं नाव. दयाळजीनं विचारलं तू करणार की नाही, 2 गेलेत बघितलंस की नाही तू. म्हणाला मी धर्मांतर नाही करणार, कारण त्यांना माहित होतं आम्ही जर धर्मांतर केले तर करोडो लोक धर्मांतरित होणार आहे.
दयाळजी म्हणाले मी नाही करणार. मोठ्या जे आता ऊसाची रस तापवणारी जे कायली आहेत तसं कायली ठेवलेले होते, तेल तापत ठेवलेले आहेत. उकळत्या तेलामध्ये जसं आम्ही मिरची तळतो, भजी तळतो, तसं दयालजीनं तळून बाहेर काढले. आत टाकत होते, उचलत होते, विचारत होते आता तरी हो म्हण. हात पाय धरून त्यात सोडत होते, उचलत होते, आता तरी हो म्हण. तो म्हटला असा हो म्हणणाऱ्या जातीतलं मी नाहीये, मरण पत्करेन पण हिंदू धर्म सोडणार नाही म्हटलं दयालजी. आणि शेवटची पाळी होती गुरु तेग बहादूरांची. गुरु तेग बहादूरजी ध्यान करत बसलेले होते. बसल्या ठिकाणी त्यांचा शिर तोडण्यात आला आणि त्यांची शिर घेऊन जिथे शिर तोडण्यात आला तिथे आज शीसगंज गुरुद्वारा उभं केलेले आहे. तिथे दर दिवशी आज हजारो लोक त्या लंगरमध्ये अन्न प्रसाद घेतात. आणि गुरु तेग बहादूरांची शीश घेऊन म्हणजे सर घेऊन शिर घेऊन पंजाबमध्ये गेले. तिथे आनंदपूर साहिब नावाचं शहर वसवलेले होते तेग बहादूरजीने. तिथे एक आनंदपूर साहिब गुरुद्वारा बांधण्यात आला. हे आमच्या धर्म वाचवणारी, धर्माची रक्षा करणारी जे धर्मगुरू होती त्यांची बलिदान आणि त्यागामुळे हिंदू धर्म राहिला. छत्रपतींची नंतर छत्रपती शंभूराजेंचा युगादी अमावास्या दिवशीच औरंग्याने जे हाल केले आणि मारले. कारण छत्रपती जर धर्म बदलले असते शंभूराजे, आज आम्ही कोणीही इथे हिंदू म्हणून दिसलो नसतो. छत्रपती शंभूराजे त्या दिवशी आमच्या राजांचे डोळे काढण्यात आले. राजा आंधळा झाला पण धर्म नाही सोडला. राजांचे कान कापले, राजा बहिरा झाला पण धर्म नाही सोडला. राजांची जीभ छाटले, राजा मुक्का झाला पण धर्म नाही सोडला. राजांची अंगावरची कातडी सोलून काढण्यात आला, तुकडे करण्यात आले, पण राजा नाही सोडला. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 60 दिवस हे चित्रहिंसा चालू होती. 60 दिवस ही चित्रहिंसा चालू होती. राजा धर्म नाही सोडला. आम्ही आज मंडळी विचार करायला पाहिजे की आमच्या रक्षण करण्यासाठी, या धर्माचे रक्षण करण्यासाठी आमच्या लोकांनी काय काय बलिदान केलेले आहे. आणि मी आज खाऊन चॉकलेटच्या पायी आणि कुठल्या बिस्किटच्या पायी आणि एक छोट्याशा दारूच्या बॉटलच्या पायी जर धर्म सोडू तर आमच्यासारखे हीन दुसरं कोण असू शकणार आहे? कोण असू शकणार? आम्ही आज मंडळी, आम्ही लोक आज जगभरात भारताची डंका पिटतो आहे, हिंदूंची डंका पिटतो आहे. आमची मुलं जिथे जिथे जातात तिथे झेंडा उंच करतायत. अमेरिकेत 35% इंजिनियर धर्म नाही बदललेले हिंदूच आहेत. अमेरिकेत जवळजवळ 32% डॉक्टर्स हिंदू आहेत, धर्म नाही बदलले, अजून हिंदूच आहेत. कॅनडामध्ये सर्व देशच शेती करणारी आमची शीख बांधव आहेत, धर्म नाही बदललेले, अजून शेती करतात. लंडनमध्ये जो ईस्ट इंडिया कंपनी खरेदी करणारी गुजराती आज तिथे आहेत, मोठा प्राबल्य आहे त्यांचा, पण धर्म नाही बदलले. आज अनेको देशांमध्ये, मी मगाशी म्हटलं ना, 30 देशांमध्ये आज हिंदू आहेत, हिंदू संस्कृती. एवढंच नाही, ज्या ग्रेट ब्रिटनने आमच्यावर राज्य केले त्यांचाच एक आयर्लंड नावाचा छोटासा तुकडा आहे. त्या तुकड्यावर आमच्या मालवण मधला एक माणूस, बाळासाहेब नावाचा माणूस, प्रधानमंत्री म्हणून राज्य करतो. आज हिंदू कुठेही मागे राहत नाहीये, हिंदू संस्कृती कुठे मागे राहत नाही. पण आम्ही भारतीयांनी काय झाले की हिंदू, आम्ही आमच्या धर्माची अवनती मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या आधी आमच्यातलीच कुत्रे आमचीच खातात आणि आम्हालाच भुंकतात, ह्यांची बंदोबस्त करणं आधी गरजेची आहे. जे हिंदू धर्मात जन्माला आले आणि हिंदू धर्माला दूषण देतात, हिंदू धर्मावर टीका टिप्पणी करतात, कारण आमच्या धर्मावर टीका टिप्पणी केले की यांच्या अकाउंटला पैसा ट्रान्सफर होतो. का असं करतात ही लोक?
त्यात बुद्धिजीवी आहेत, लद्दीजीवी आहेत, सगळेच आहेत. आणि एवढंच नाही, आता ह्यातलीच काही लोक, ज्या बादशाही लोकांनी जी अत्याचार केले हिंदू धर्मावर, त्यांची वारसदार माझ्यासारखे महाराज लोक निघालेले आहेत. आता आम्ही लिंगायत हिंदू नाहीये असं करून लिंगायतांची एक लचके तोडण्याचा प्रयत्न करतात. ही या मुसलमानांची वारसदार आणि मशीदवाले आणि आम्ही लिंगायत एक आहोत, तुमची आणि आमची धर्म एकसारखा आहे. तुम्ही निर्गुण निराकार मानताय, आम्ही निर्गुण निराकार मानतोय. तुमची मेल्यावर पुरतात, आमची मेल्यावर पुरतात. आणि तुमच्या जो पैगंबर होता त्याच्याही 2 पेक्षा लग्न जास्त होती आणि आमची बसवेश्वरांची 2 बायका होत्या. अशा पद्धतीने आमच्याच हिंदू लिंगायतांच्या बुद्धिभेद करून एक लचके हिंदू धर्मातनं तोडण्याचा प्रयत्न या बादशाही लोकांची वारसदार म्हणून हिंदू गुरु हे काम करायला लागलेले. अशा वेळी आम्ही सावध होणे गरजेचे आहे. आमच्या मुलाबाळांचे रक्षण करणं गरजेचे आहे. आमच्या धर्माचे रक्षण करणं आम्हाला गरजेचे आहे. असं का करताय म्हटलं तर ते उलट भुंकायला सुरू करतात. कृपया आपण गंभीरतेने याचा विचार करावा. आपला देश हिंदू जर इथून बाहेर पडला तर जाऊन राहायला दुसरी जागा नाहीये. आम्ही इथेच मरायला पाहिजे, दुसरीकडे कोणी घेत नाही आम्हाला, कारण एकमेव देश आहे आपला. म्हणून आम्ही सकल हिंदू, आमच्या जाती कितीही असू द्या, आपण पहिला उच्च तू कोण म्हटले तर मी तेली माळी साळी नाही सांगायला पाहिजे. तू कोण म्हटलं तर मी हिंदू आहे हे आधी म्हणायला पाहिजे. हिंदू म्हटलं की प्रश्न संपला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय शिकवत असेल तर हेच शिकवते. डॉक्टर बाबासाहेबांना नागपूरला बोलवण्यात आला होता एका समारंभासाठी, आणि जेव्हा समारंभ संपल्यानंतर सगळे जेवायला बसले तेव्हा बाबासाहेबांना आश्चर्य वाटलं. बाबासाहेबांचा ड्रायव्हर आणि सरसंघ चालकांची, सरकारी वाहनची जे ड्रायव्हर होते ते सगळे त्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून जेवायला बसले होते. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी विचारले, हे ड्रायव्हर तुमच्या बरोबर बसतात जेवायला? होय म्हणाले, आमच्या बरोबर. हे कुठल्या जातीचे आहेत? आमच्याकडे जात विचारत नाही, आमच्याकडे फक्त धर्मच विचारलं जात. संघामध्ये कधीही जात विचारलं जात नाही, संघात फक्त धर्म कुठले एकच विचारलं जात. म्हणून संघासंबंधात आपल्याला चांगलं स्पष्ट कल्पना असायला पाहिजे, अन्यथा संघाची निंदा करणाऱ्यांच्यात कधीच सामील होऊन जाल. संघ या देशात 2.5 लाख प्रकल्प चालवते. वेगवेगळ्या समाज उपयोगी 2.5 लाख प्रकल्प चालवण्याचा कार्य जगातलं एकमेव मोठं एनजीओ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. 45,000 शाळा विद्याभारतीच्या अंडर संस्कृती संपन्न शिक्षण देण्याची, संस्कारक्षम शिक्षण देण्याचे कार्य विद्याभारती करते संघाची. संघाची एक प्रकल्प आहे वनवासी कल्याण केंद्र. भारतातले जेवढी डोंगराळ आणि जंगली प्रदेश आहेत त्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या जेवढी गरीब घरातली बाळ आहेत त्या सर्व बाळांना फुकट शिक्षण देण्याची आणि मोठमोठे अधिकारी आणि उद्योजक बनवण्याची कार्य गेले 70-80 वर्षापासून केवळ आणि केवळ संघ करते. हे काम दुसरं कोणी करत. आणि त्यातले 5-50 खासदार झालेले आहेत, 7-8 मुख्यमंत्री झालेले आहेत या वनवासी कल्याण केंद्रात शिकलेली मुलं मुली. एवढंच नाही, संघाची एकल विद्यालय 1 लाख आहेत. म्हणजे जिथे 4 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, 5 मुलं आहेत तिथे 1,000 रुपये त्या काळात त्यांना पगार देणं हे संघच देत होती. कुठल्या तरी डोनर कडनं घ्यायचं आणि त्याचा पगार द्यायचा, परंतु ते 4 मुलांना शाळा शिकवायचं. संघ हे काम करत होते, करते आज, की आमच्या देशातल्या ब्रिटिशांविरोधात लढलेली जेवढी आदिवासी होती त्या सर्व आदिवासींना पोलीस स्टेशन मध्ये देशद्रोही आणि गुन्हेगार नावाची कपाळपट्टी लावलेली होती. आणि स्वातंत्र्य मिळून 50, 60, 70 वर्ष झाले तरी सुद्धा या लोकांना कुठलीही सरकारी नोकरी मिळत नव्हती. का? डोमेसाईल सर्टिफिकेट आणायला गेले की गुन्हेगार म्हणूनच यांना सर्टिफिकेट मिळायचं, त्यामुळे कोणत्याही सरकारी मिळत नव्हते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपवाल्यांना सांगून
एक समिती रचना करून अशी भारतात किती जाती आहेत की यांना देशद्रोही डिक्लेअर केले आणि गुन्हेगार डिक्लेअर केले, हे सगळे शोधून काढून एक बिल पास करून ह्या सगळ्यांचा जो काय कपाळावर लावलेले ही जी गुन्हेगारीची शिक्का होती ते पुसून टाकण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले. आणि आज त्या सर्व जातीतली मुलं IAS IPS बनत आहेत. आणि अशी हजारो मुलांसाठी संघ केंद्रीय स्तरावर राज्य स्तरावर स्पर्धा परीक्षांची केंद्र उभे केलेले आहेत फुकट गरीब मुलांसाठी, आणि त्यांना उच्च पदावर नेऊन पोहोचवण्याचं काम करते. शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षा मंच आहे, विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय परिषद विद्यार्थी परिषद आहे, मजुरांसाठी मजदूर संघ आहेत, शेतकऱ्यांसाठी किसान मोर्चा आंदोलन करण्याचे काम, शेतकऱ्यांची संघटन आणि शेतकऱ्यांना चांगली शिकवण्याकरता किसान संघ काम करते. एवढंच नाही, धर्मासाठी काम करण्याकरता विश्व हिंदू परिषद काम करते. आणि त्या विश्व हिंदू परिषदेच्या अंडर 7-8 संघटना आज काम करतात. एक धर्म जागरण मंच आहे, धर्म रक्षा मंच आहे, आणि एवढंच नाही, स्वाभिमानी मंच एक, की या देशातला प्रत्येक तरुणांच्या हाताला चांगलं काम द्यायला पाहिजे याकरता 7-8 संघटनांना संघाची एकत्रित करून स्वाभिमानी नावाचे एक संघटन बनवले. त्या माध्यमातून ह्या मुलांना वेगवेगळी उद्योग आणि व्यवसायाची ट्रेनिंग देऊन मोठमोठ्या उद्योगपतींची आणि त्यांची भेट घडवून या मुलांना नोकरी द्या असं त्यांना विनंती करतात. हे काम तेच करू शकते जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारण, त्यांची एक राजकारणाचा एक छोटीशी शाखा आहे, तिचं नाव भारतीय जनता पार्टी. बहुत खूप छोटी शाखा आहे त्यांची, परंतु अनेक मोठी मोठी संघटना देशभरात तळागाळातल्या माणसापर्यंत जाऊन काम करणारी अनेको संघटना. एवढंच नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेही सांगितलं, हिंदुत्वाची विचार करतो, हिंदुत्वाचा पुरस्कार करतो म्हणून येणारी कुठलीही संघटना असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असंही सांगितलं. का? हिंदूंचं रक्षण, संवर्धन आणि हिंदू धर्मासंबंधात त्या पंचपरिवर्तनातून हिंदू धर्माला स्थिर करण्याचा प्रयत्न करणारी एकमेव संघटना आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आज 55,000 गावांमध्ये 70,000 शाखा लागतात. आणि या 70,000 शाखेतले जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लोक आहेत, यांना उत्तम संस्कार देणं आणि उत्तम संस्काराच्या माध्यमातून उत्तम समाज घडवणं, उत्तम समाज घडवण्याच्या माध्यमातून उन्नत राष्ट्र बनवणं, एवढंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे. याच्या व्यतिरिक्त संघ दुसरा काहीही कोणाकडूनही अपेक्षा करत नाहीये. आणि या संघाला आज 100 वर्ष पूर्ण होतात. संघ ही जनजागृती करते की येन केन जे पंच परिवर्तन आमच्या महेशजींनी मगाशी सांगितले, या माध्यमातून धर्म सुरक्षित ठेवणं गरजेचे आहे, तर करतो आपण. आणि आपण निपाणी भागातली मंडळी हिंदू धर्म मानणारी लोक, आपण या धर्मासंबंधात ही एवढ्यासाठीच ही धर्मसभा आहेत. या धर्मासंबंधात काही गोष्टी आम्हाला ज्ञात नाहीये, हे सगळ्यांना समजावं आणि आपण सावध व्हावं आणि सावध पाऊल पुढे टाकत जावं, याकरताच हे हिंदू मेळावा आहे. आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलं. सकल हिंदू समाजाची लोक यात आहेत, कारण संघाने हे सांगितले की केवळ संघाने आयोजित केले की संघाचीच माणसं फक्त यायला नको, सकल हिंदू समाज, सर्व जातीची मंडळी, सर्व प्रभागातली मंडळी यात यावं आणि धर्मासंबंधात चिंतन मंथन करावं म्हणून हे संमेलन आयोजित केलं. आपण धर्म वाचवायचा असेल तर आपल्या मुलाबाळांना आमच्या धर्मासंबंधात विचार द्यावं. आमची सणवार आहेत त्या अविकृतपणे आचरण करण्यास त्यांना बाध्य करावं. एवढंच नाही, आम्ही घरात खूप काही चर्चा करत असतो, त्यात हिंदू धर्माच्या विविध अंगांवर, विविध पैलूंवर चर्चा करावं आणि त्याचा आचरणही करावं घरात, आणि त्या माध्यमातून आपलं धर्म मजबूत होईल म्हणून ही केलेले आहे.
निश्चितच आपण सर्व मंडळी अशा विचाराचे आहोत म्हणून इथे आलेले आहोत. निश्चितच पुढील काळात देश सुरक्षित राहायला पाहिजे तर हिंदूंचा विचार करणारी मंडळीच पुढे यायला पाहिजे. हिंदूंचे विचार करणारी आणि हिंदूंवर प्रेम करणारी, हिंदुत्वावर प्रेम करणारी मंडळी यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली पाहिजे आणि ते बलशाली झाले पाहिजे. ते कोणत्याही क्षेत्रात पुढे गेले तरी या हिंदुत्वाचीच माणसं जिथे जातील तर तिथे तो राजनैतिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, राजकीय धार्मिक क्षेत्र असो, अर्थ क्षेत्र असो, तिथे हिंदुत्वाचा विचार करणारा माणूस गेला तर हिंदुत्व सुरक्षित राहील आणि याची काळजी आपण सर्व मंडळी घेऊया. आणि हिंदू धर्माला सुरक्षा जर आपण जाणून बुजून हे सुरक्षिततेची काम नाही केले तर आमची मागची पिढी आम्हाला कोणालाही क्षमा करणार नाही. म्हणून आपण आपल्या पिढीला मजबूत करण्याकरता आमच्या हातून जितकं होईल तितकं आमची भाषा हिंदूंचा असायला पाहिजे, आमची वेश हिंदूंचा असायला पाहिजे, आमची पूजा अर्चना हिंदूंची असायला पाहिजे, आमची मंदिरे सुरक्षित राहायला पाहिजे, आमची धर्म आणि त्याचे आचरण सुरक्षित राहायला पाहिजे. याची सर्वांनी मिळूनच आचरण करूया, काळजी करूया. नमस्कार सगळ्यांना.